राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेत मोठी अपडेट। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात। शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे थेट बँकेमध्ये आणि बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 7000 रुपये जमा झाल्यास मेसेज यायला शेतकऱ्यांना सुरुवात झालेली आहे। आणि लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ही तुमच्यासाठी आनंदाची बाब ठरणार आहे। राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 46 लाख शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील कृषी विभागाने संपूर्ण राज्याचा मायक्रो डेटा गोळा केला होता आणि यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील जमिनीचा प्रकार, सरासरी पाऊस, पिकांची पद्धत आणि निसर्गाचा लहरीपणा या गोष्टीचा अभ्यास करून जिल्ह्याचे विभाजन करण्यात आलं होतं। त्यानुसारच आज 10 जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप सुरू झालाय। मंत्रालयातील बैठकीनंतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे वितरणाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि यामध्ये मंत्रालयातील बैठकामध्ये ग्रामीण बँकांना NPCI सर्व्हर अपडेट ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला होते, जेणेकरून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वेळेवर जमा व्हावेत अशी घोषणा करण्यात आली। जेव्हा DBTचं बटन दाबलं गेलं तेव्हा त्या शेतकऱ्यांचा डेटा त्रुटीमुक्त होता। त्या शेतकऱ्यांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल देण्यात आलं होतं, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे सर्वात आधी जमा झाले आहेत। तुमचे बँक खाते आणि तुमच्या जमिनीचा सातबारा तसेच आधार कार्ड यानुसार शेतकऱ्यांची पात्रता यादी ठरवण्यात आली आहे। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी तिथल्या शेतकऱ्याचे अशाच प्रकारची योजना चालू केलेली होती, ज्यामध्ये वाढीव हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला होता आणि आता हीच योजना महाराष्ट्रामध्ये देखील लागू केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2000 रुपये हप्ता नाही तर थेट 7000 रुपये जमा होणार आहे। सरकारने संपूर्ण महाराष्ट्रामध्येच एका वेळी पैसे न सोडता पहिल्या टप्प्यामध्ये विशिष्ट जिल्ह्याची निवड केली आहे। कृषी विभागाने तब्बल 24 पेक्षा जास्त महसूल मंडळाचा डेटा तपासला असून पहिल्या टप्प्यातील जिल्ह्याची यादी जाहीर केली आहे। हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। लक्षात घ्या, जर तुमचं नाव या पहिल्या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर कृषी विभागाच्या आदेशानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये आज रात्रीपर्यंत पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। सरकारने या यंत्रणेवर ताण येऊ नये आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्यांचे अचूक पैसे पोहोचावेत यासाठी संपूर्ण राज्याचे 4 मुख्य विभागामध्ये विभाजन केले आहे। जर तुमचा या 4 विभागामध्ये आणि पहिल्या विभागात येत असेल तर तुम्हाला पैसे लवकरच मिळतील, पण जर तुमचे नाव दुसऱ्या तिसऱ्या जिल्ह्याच्या विभागात असेल तर तुमच्या थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते। चौथा टाइम स्लॉट कशा भागासाठी राखीव ठेवला आहे, जिथे कागदपत्राची पडताळणी आणि डेटा अपडेट करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे त्या विभागासाठी आहे। बुलढाणा, अहिल्यानगर, सांगली, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जळगाव, सातारा आणि नाशिक यासारख्या जिल्ह्यामध्ये विविध टप्प्याचे पैसे वितरण करण्यात आलेले आहे। शेवटी तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी तुमचे खाते आधार कार्डाशी लिंक असणे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे सक्रिय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे यानुसारच तुम्हाला पुढची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की महत्त्वपूर्ण बातमी आहे। ही महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांना पोहोचणं अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे सध्या अफवा आणि याला सोशल मीडियावर विविध प्रकारच्या बातम्या हे नेहमी पसरत राहतात, परंतु लक्षात घ्या 10 टप्पे आणि 4 टप्प्यामध्ये विभागण्यात करण्यात आलेले आहे। त्यानुसारच तुम्हाला लाभ मिळणार। तुमची त्रुटी, तुमच्या अजून काही बाबी राहिल्या असेल ते पूर्णपणे ॲक्युरेटपणे तुमची हे जे काम आहे ते पूर्णपणे करून अंमलबजावणी करायला पाहिजे, म्हणजेच येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यामध्ये पण शेवटी पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या काही प्रश्न असतील, काही मनात शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।